हॅलो गाईज, तर आज मी जाणार आहे माझ्या मित्राच्या घरी. म्हणजे रावेरजवळ कोणतं तरीच गाव आहे, त्याचं आटवाडे असं काहीतरी गावाचं नाव आहे. आणि तिथे एक माझ्या आवडीची व्यक्ती राहते, तर तिथे जाऊन बघू कोण आहे ती व्यक्ती. काल मी ज्या व्यक्तीबद्दल बोलले होते त्या आहे त्या आजी. आवडीच्या आजी म्हणजे लय भारी स्वभाव आहे त्याचा. कोणी बी एकाच भेटीत फॅन होऊन जाईल असा स्वभाव आहे आजीचा. नाही, व्हिडिओ कॉल नाही, तुम्ही दिसता ना युट्यूबवर. आजी फेमस होऊन जाणार ना तुम्ही. आज मी जरा हा, तेल वारा व्हिडिओ करून घेतला तर मस्त. आणि हा आहे माझा मित्र शंकर, आणि ही आहे त्याची आजी. पण ती त्याची आजी कमी माहीत जास्त वाटते मला. हा? आहे का कुठे हा? दिवाळी नाही, कुठे आहे बायको? आहे का मग बोल दाखव मला. आजी आहे का आहे? आता काय जेवढं जेवढं फोटो काय आहे करा आहे. तर आता आम्ही जाणार आहोत नदीवर मच्छा घ्यायसाठी. फिश आजील घेऊन चालले बा मी नदीवर. हा, व्हिडिओ करत चालते. हा, व्हिडिओ करत. सांभाळून चाला तुम्ही. कोणाला सांगते, आईली का कोणाला? कोणालाच नाही ना आजी, मी व्हिडिओ काढते आणि टाकते, मग सगळेच लोक पाहतात तो व्हिडिओ असं. हा, हाय हाय, इतना सुकून. आजी बा किती गोड असती. मला हसू घेत नाही ना, आता हसली तर मग नाही रे, असं काही नाही. मंदिरात चालतं का? चाला ना. चाला व्हिडिओ कशात करून. तर अशी आहे आमची आजी. आमची आजी आम्हाला खूप आवडते. आमची आजी आम्हाला खूप प्रेम देते. हा, निबंध बी येते आजीला. निबंधाची भाषा बोलायला लागला डायरेक्ट आजी. हो माय, मला अजून बारे तिसरीची कविता पाखरांची शाळांची ते पाठव माहिती. म्हणा बरं. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांचे पोरे भारी गोंगाट करती, उतरते ऊन जाते टळोनी दुपार, पारावर जसा यांचा भरतो बाजार, बारा कळ्या कायाई गोकटी अंगणी, उजळणी म्हणते का जमुनी रंगणी, भूरकुला इथे तिथे उडती मोजेत, खेळकर मुले नोका कराया अभ्यास, परीक्षात काय नाही वयाची नपास. आजीला तिसरीतली कविता अजून पाठी. आजी आता बेचे बारा 12 लोक 12 पर्यंत. हा, ते बोलायला लहान 2 वर्षाचा घराचा लोक शिकवायचे. बेचे पाडे तो म्हणते पाडे नको म्हणून, नाही तर लय वेळ होईल. आणि हा शंकर आहे की नाही, प्रत्येक गोष्टीवर की नाही आजील बोलत राहते. आजील वनवन करते, वनवन असं आजी म्हणते. तर इथं एका मंदिरामध्ये म्हणजे नदीवर जाता जाताच एक मंदिर लागते. तर आम्ही मंदिरात आलो, म्हणजे आजी म्हणे मंदिरात चाल, मग मी आले मंदिरात. आजीनं जागेच घेतलं वो नारळ. महादेवाजवळचं नारळ आजी डायरेक्ट उचलून घेतलं ना. आता फोडू बी राहिली आजी आम्हाला खायसाठी. काय नाही होत ना रे, जाऊ दे ना. अरे ते छिलून फोडा ना आजी. तेच म्हणतोय मी, पाहिलं ते मल्टी टॅलेंटेड. घ्यायची जाऊच फक्त. ते खराब व्हायला 100%. उसनं ठेवतो म्हणे, उसनं घेतो नाही, उसनं ठेवतो. आणि हे आहे आमचं नारळ. आजीनी
चोरलेलं नाही, घेतलेलं नारळ. नारळ खाबन नारळ. अरे रे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. असं. आजी तुम्ही मरायच्याच गोष्टी काऊन करता हा? नाही ना. मग मरत नाही तुम्ही अजून 20-30 वर्ष. मग लग्न झालं की मी इकडं मग लेकरं बिकर खेळत जा जरा तुम्ही. तो गोल्याचं म्हणते तुम्हाला लेकरं पाहिजे का? नाही मग पायसान तुम्ही लेकर तेले काय असं प्रसाद बिसाद खाऊ घालजा लेकरायला बाया. मला लेकरूच पाहिजे नाही तर मला तू हा बापा तू गोष्टच नाही चालू ना. कोणाची गोष्ट चालू आहे बरं आजी? असं राहील तर भड म्हणजे बड म्हणजे संता एक उद्या काही घेऊन आहे ना आजी. मी इकडं लेकरं घेऊन, लेकरं म्हणजे किती लेकरू घेऊन 4-5 घेऊ. हा आजी. एक उद्या मग नंतरच्या बाद नाही झालं चालतं. नंतर असं चालू आहे स्ट्रगल. राहू दे घे. घे मोठा खा घे बेटा. दे का दे नाही बस. खा वीस नाही करा. इथे बॅग पडली. तर गोल्याचं म्हणणं आहे शंकरचं की बॅग उचलू का आजी? आजी म्हणता नाही असं उचलू नाही, पण अशाच बॅगीमध्ये पैसे पडेल असता असं म्हणणं आहे आजीचं. आहे ना आजी? पहा ना आजी मग पैसे असतील त्यात तर. बॉम्बे असं जातं. कैसा लगा मेरा मजाक? कुठे काढता फोटो? आम्ही आता आलो आहे मच्छी घेण्यासाठी. आजी हसत असणार आहे बा. मच्छा घ्यायला आलो आम्ही. मच्छा तापी नदीत. तापी नदी काही. चला. ऊन बी भरपूर आहे आणि गरम किती उरायला आजी हो उन्हाळ्यासारखं. औच. मी डुबलती बाई ना नदीमध्ये. नदीत डुबल्या होत्या. हो पाणी होतं की हा कोरलं झालं धियायला आली आणि गमेलं हा घासलं गल्ली घासली हा. आणि बोचे कपडे घ्यायला लागले सटकली तर खालीच गेली. तर पुन्हा खाली दगडायला लागले. हा का मग लागलं होतं का आजी? लागले नाही डोळे. जाता रस्ता की हे परी आहे का रे मग? परी सोनपरी. सोनपरी. थांब 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 थांब. हाय हाय. आता काय अजून? अरे तिच्यात कशाला टाकते? डायरेक्ट टाकू देतात. ते तिच्यात राहणार नाही. तू टाकतो पण ना माझी का नाही नको. अरे अरे ही मच्छी. हे कोणती आहे मुच्छेवाली? ते अल्ल काय अल्लक म्हणजे ते काय तिला काटे नाही. अल्लक काय ते मला समजते. ते काय तेल काटे तुम्ही काय तिला काटे नाही. आता काटे हातला असं कार मुंड कट तो मुंड का. अरे हे आहे की हे पाय याला दोन्ही असे जपल्या जपल्या असं. हा अजून अजून राजे राजे हे कोणती पोज आहे? हे कोणती पोज आहे? काढा का हो जरासा कसा आहे पुढे वाईन तू अशी. हा होय पुढे काय हे बूट घालायला. अजून?
कोणतं लोकेशन? अरे वाफा चाला रे, पाऊस येते वाटते. तू अटकून जा तिथं. इथं काढायचं होतं मला. असं कर. व्हिडिओ चालू आहे अजून. आजी 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 पोस्ट पाहिजे पोस्ट सांगू राहिले आजी. कोणती? ओके ओके. आणि चांगली अजून वाकलं अशी. अशी वाकू हा, काय? हा. अशी. निघला फोटो निघला. हा अजून आता आजी पाडा म्हणून दाखवणार आहे. कितीचा म्हणता? 12चा म्हणता का हम्म. म्हणा. 12 का 12 12 2 24 12 30 36 12 चौक 48 12 म्हणजे 60 12 72 12 87 84 12 96 12 9 8 जसे 12. आजी हुशार आहे रे. सगळे पाडे पाठ आहे. एवढ्या स्पीडनं तर मी नाही केले कधी पाठ. आठवण आठवण आजी 70 वर्षाचे आहेत तरी आजी सगळं तोंडपाठ पाठ आहे. हे कामातील का? तोंडपाठ पाठ आहे. तोंडपाठ आहे असं. हे काय हे कामातील का? चला रे बापा, अशी कोणाचं काही अरे कामातील पाहिजे. केलं रे. आजी पाण्यात पैसे असतील तर हो, हा आपली मजा होऊन जाईल. हो. सांगा ना खरंच. अशी कधी बॅग कधी रस्त्यानं पडेल असते त्याच्यावर गाड्या मोटर जातात तर लोक उचलता नाही पटकन. लोक घाबरतात, आपण घाबरतो का मग? आजी सांगा ना, काय सांगू? घेता का बॅग? नाही हो माय. चालता बोलता आजीने एक गाणं बनवलेलं आहे. म्हणा आजी. आता काय म्हणाय माहिती. आता म्हणलं ना तुम्ही गाणं. हो माय, मोठं गाणं आहे ते. दमली ग बाई मी दमली. आजी असल्या म्हणजे हे पहा. दमली ग फार, घेतली नदीवर आली पिपळ्या पार. हा आजी सोबत असल्यामुळे टेन्शनच नाही काही. हसत राहा फक्त. इथे किती गरमी आहे तुम्ही पाहू शकता. अरे बापरे बाप, गरमी. इथून असा घाम चालला इथून. आम्ही फिश घेऊन घरी आलो आणि लगेच पाऊस चालू झाला म्हणून एवढं गरम होत होतं. तर आता आम्ही बनवणार आहे फिश फ्राय. आम्ही म्हणजे मी ट्राय करणार आहे. मम्मीला आता कॉल करून विचारलं कसं बनवायचं. आता बनवते पहिल्यांदा. गम मध्ये बसल्या का तुम्ही? नाही हो, होय असं गममध्ये बाहेर बसली. मग असं एकटाच बाहेर पाहू राहिले तुम्ही? नाही असं बसली आता. काय फोटो काढून घ्यायचे कोण नाही. आमची चालली मच्छीची तयारी आणि भाऊनं काही वेगळंच आणलं बा. भेडची पार्टी वाटते भाऊकडून आता. काय बनवून राहिला रे सांग ना. खांद्याची वेळ. अरे बापरे, खांद्याची वेळ. आप सिर्फ टेस्ट करके देखो, बाकी मेरे को छोड़. आप म्हणजे काय मीच करेन ती टेस्ट. लोक तरी येतील. लोक हा ते पाहून लोक अंदाज लावू शकतात कसं येतं. ही आमची होते इकडे. काय काय होते आपल्या इकडे? फिश फ्राय. फिश फ्रायची तयारी. मेट बाय असावरी. हा फिश काय पुडी कशी गेली बी लागली तर चांगलीच म्हणायची. हा मसाला थोडी तिखट बनवायची ना रे. मिरची रायची मिरची है ना. सरकार केलते म्हणजे अंबाडीचे पराठे. आता प्रोसेस कुठपर्यंत आली म्हणजे? झालं आता. झालं डायरेक्ट खाते ना मग मला खायला. खावला तर मला एकच मिनिट थांब. झालं नाही घरी. तुझे काय म्हणणं आहे आता? आजी पाहता आहे. अरे तू एक खाऊन पाह एकदा आणि मग मला सांग काय कमी आहे काय जास्त आहे असं. मीठ टाकलं का त्यात? म्हणून सण्याने आवाज दिला. म्हणून सध्या मीठ बीठ सगळं टाकले भाऊ. तेल तपलं ना असं तपलं असेल नाही. ते चेक करून पाहिजे ना थोडंसं काही टाकून असं. हा तपलं तपलं आजी. Yeah!
जमलं जमलं. विषय का काही आसावरी असल्यामुळे एकदम क्रंची क्रंची. हा डीप फ्राय होते ना. एक खाऊन टाकू आधी. गेलं नाही कमी केला कमी. गेलं नाही काही. उद्या लागेल ना ते. टाकली तू का याच्यावर टाकली मग याच्यातच टाकते ना. असं होईल. झालं घेऊन नंतर देतो मग टाक. हो हो. आधी करायचं बा काही ना काही आमच्या जमली पाहिजे आता ही. चांगला होणं जायला तू टाइम होऊ दे ना पडते मच्छीले. हे खाऊन पाहिजे तो आधी मग आपण अंदाज. जर होतं तरी मी सांगतो. बस करू का पण. कर मग. जमलं. असं आमचं 2 पीस सक्सेस झालेले आहेत. आजी खाऊन पा. हा हा झालं म्हणजे काय आता. ते बरोबर तर कर. पाहतो बरं फुटते पडते. एकच झाली ना काय ते. एकच झाली. फायदा घरापासून ते. मसाला जास्त होऊन गेला. आजीला टेस्टचा म्हटलं आजीनं पुरं पिसच उचलून काय तरी. आजी मला टेस्ट कर. आजी डायरेक्ट पीस घेऊन गेल्या. आजी डेंजर आहे. आजी कशी झाली? आ झूम कर ना. एक्सप्रेशन याच्या नादात पण आपली हे भेळ इकडे खा काय झाली. आता आली अजून करायची. टेस्ट झाली म्हणजे दादा म्हणते आमचा. कशी झाली? खूप टाक झाली. खूप टाप. अजून मी अशी खाल्ली नव्हती. आज काय करते? अजून काही अशी खायला नव्हती आजी ना. ते आजची जमली ना खरंच. खूप छान. मग पाय गड्याची वेळ बनली रे बा वेळ. ये पास्ता काल तुझ्या पापी पुरा पास्ता केला. आणि आता आम्ही करणार आहोत पार्टी. आजी बघा कसा हसता गोड. तुम्हाला दाखवीन हा गोल्ला दाखवीन तुम्हाला व्हिडिओ कसा बनवते मी तर. म्हणजे आजीला माहितच नाही ना ब्लॉग वगैरे. तेला वाटते व्हिडिओ कॉल करूनच दाखवते का काय. मम्मीला दाखवते का काय. नाही ना व्हिडिओ बनवते व्हिडिओ आणि टाकून देते युट्यूबवर. हा दूर जाते मग तो. हा पाहिजे तुम्हाला दाखवत नाही का माझा व्हिडिओ. हा तो त्याला सांगते मी दाखवायचं. अर्गय तो अर्गय. माणसावर जबाबदारी ही किती आहे. अर्गय अर्गय बॉय. अर्गय गोल्या माणसावर अर्गय. जबाबदारी किती आहे माणूस. बाप्पा भलती जबाबदारी त्यावर. फिश फ्राय आणि ही आहे भेल. गोल्यानं बनवली भेल आणि मी बनवलं ही. पार्टी हो रही है. कामाला बाबा. कमाल केली म्हणते मी. हा कमाल.
आता जास्तीत जास्त सगळीकडे केळीच केळी दिसते मस्त असं भारी वाटते म्हणजे इथून जाताना रस्त्यानं. हा दोन्ही साईडनं असतात ना रे, नंतर तर केळ्या अशा दोन्ही साईडनं असते आणि भारी वाटते एकदम. आता मस्त जेवण केलं आम्ही, नॉनव्हेज खाल्लं पोटभर आणि आता झोपू. इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.